वारंवार होणाऱ्या निवडणुका आणि त्यातून सतत लागू राहणाऱ्या आचारसंहितेवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वर्षभर आचारसंहिता लागू राहिली तर विकास कामे करायची कशी असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली। ही आचारसंहिता काढून टाकली पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसताना इतर निवडणुका घेणे हा ग्रामीण जनतेवर अन्याय असल्याचे ते म्हणाले। आमदार व्हायचे असेल तर थेट जनतेतून निवडून यायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले। या संदर्भात केंद्र सरकारकडे पत्र पाठवून आवश्यक बदलांची मागणी करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले। आयोगाचा हा अतिरेक थांबवला पाहिजे। एक तर मी स्वतः महाराष्ट्राच्या समितीचा अध्यक्ष होतो। लोकशाहीमध्ये निवडणुकीत मतदारांवर प्रभाव होऊन मतदार विचलित होऊ नये यासाठी मी आचारसंहिता समजू शकतो। सर्वसाधारण विधानसभा लोकसभेमध्ये आचारसंहितेला मी समजू शकतो। मागच्या 5 वर्षात 315 दिवस आचारसंहिता कामच करायचं नाही आणि 315 दिवस आचारसंहितेनंतर पुन्हा 52 शनिवार 52 रविवार आणि सणाच्या सुट्ट्या म्हणजे 52 शनिवार 52 रविवार जर आपण धरलं तर 520 दिवस। आता एखाद्या आचारसंहितेमध्ये हे शनिवार रविवार सोडले तरी साधारणतः 700 दिवस आचारसंहिता कामच करायचं नाहीये। 2.5 लाख कोटी रुपये पगारामध्ये देतो ते काम न करायसाठी देतो, निमित्त शोधायचं। मी जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची महानगरपालिकेमध्ये टंचाई आहे, ग्रामीण भागात टंचाई आहे, बैठक लावण्यासाठी गेलो, नाही आचारसंहिता आहे। पांढन रस्त्याचं काम करायचं आहे, नाही म्हणे आचारसंहिता आहे। माझी मालगुजारी तलाव 45 तलाव हे फुटण्याच्या मार्गावर आहे, अतिवृष्टी झाली तर फुटतील, बैठक घ्यायची नाही आचारसंहिता आहे। त्या गुंजेबाईमध्ये वाघाने हमला केला, 4 आमच्या लाडक्या बहिणीचा मृत्यू झाला, यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक घ्यायची नाही म्हणे आचारसंहिता आहे। काही सांगा, शेतकऱ्याच्या पतपुरवठ्यासाठी बैठक आचारसंहिता, खताच्या लिंकिंगसाठी बैठक आचारसंहिता। अरे ही कोणती आचारसंहिता आहे? इथं 12 किलोमीटर पृथ्वीच्या खोल करून जमिनीत गाडली पाहिजे। नगरसेवक काय एखादी बोरिंग केल्याने दुसऱ्या पक्षाला मतदान करतात का? काय माहित नाही का? तुम्हाला समजतं ते काय निवडणूक आयुक्ताला समजत नाही का? हो, नगरसेवक कसं मतदान करतात? उद्या मी एक पर्यावरणामध्ये झाड लावलं आणि त्याची बैठक घेतली म्हणून काय मतदान बदलणार आहे का? एक तर या देशामध्ये 6 राज्यामध्ये हे फुकटचे धंदे केले आहे। हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे, काही फायदा नाही आहे। कारण नसताना जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना अस्थिर मनाचं करण्याचं काम या निवडणुका करतात। खरं तर मला आठवतं की माननीय देवेंद्रजी आणि आम्ही या संदर्भामध्ये विधानसभेत हा विषय उचलला होता। आता मी पुन्हा केंद्र सरकारला पत्र पाठवतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करून टाका, काही कारण नाही आहे, जनतेतून निवडून येऊ द्या। या निवडणुकीतून फायदा कोणता होतो? आणि तुम्ही निवडणुका कधी घेतल्या? आता जिल्हा परिषद, आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 72% ग्रामीण मतदार आहे। मग जिल्हा परिषदच्या निवडणुका नसताना या निवडणुका घेऊन तुम्ही ग्रामीण जनतेवर अन्याय नाही केला? काय घाई झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्याची? 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही जर घेऊ शकले नाही तर आमदार करायची घाई काय होती? आणि मी जेव्हा निवडणूक आयुक्ताशी स्वतः बोललो हा अतिरेक बंद करा, तर या अतिरेक बंद केला नाही। मी पत्र पाठवलंय परवा, पण सुदैवाने आता आमच्या जिल्ह्याची निवडणूक अविरोध झाली म्हणून बरं आहे। आता उद्यापासून पुन्हा बैठका सुरू होत आहे, पण हे दुःखदायक आहे, लोकशाहीला मारक आहे, अशा फेकून दिलं।